काही कर्मचारी पोचले आहेत बॉसच्या गृहप्रवेशासाठी. चला बघूया या गृहप्रवेशामध्ये हास्य प्रवेश कसा होतोय ते. तेच दाखवायला मंचावर येत आहेत रत्नागिरीचे रत्न प्रथमेश शिवलकर, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, सातारचा विनोदीदारा रोहित माने आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. वेलकम वेलकम वेलकम. मला आनंद झालेला आहे तुम्ही आलेला आहात. माने बने आणि शिने पमे सर पमे शिवलकर. आय एम सो सॉरी. माझं नेहमी तुमचं नाव घ्यायचं चुकतं. मला माहित नाही का ते माने बनेमुळे यमक जुळतं आणि शिने होतं. पण थँक्यू. आय एम सो ग्लॅड अँड प्राऊड ऑफ यू. तुम्ही माझे एम्प्लॉईज आहात याचा मला आनंद आहे. थँक्यू सो मच. 2 दिवसांनी माझ्या घरची वास्तुशांती आहे आणि तुम्ही मदतीला स्वतःहून गेलात. सर काही काम राहिलं असेल तर आम्ही करू असं म्हणून सगळं काम केलं. तर आय एम सो प्राऊड ऑफ यू आणि थँकफुल टू यू. प्रमोशनच्या वेळेत मी या गोष्टीचा विचार करणार आहे. फील फ्री. हसा हसा म्हणालो शिवलकर, हसा. फील फ्री म्हटल्यावर बरमोड्यावर बसणं गरजेचं नाहीये. पण आय एम ग्लॅड तुम्ही मला मदत केलीत. घर आवडलं की नाही? आवडलं सर. फक्त आय नो थोडं काम बाकी आहे पण 2 दिवसात तेही पूर्ण होईल नाही का? नाही 2 दिवसात नाही होत सर. हा मला वाटतंच आहे 2 दिवसात नाही पूर्ण होणार. शेवटी काय घराचं काम आहे ते. तुम्ही कितीही नवीन घर घ्या, रेनोव्हेट करा, काम राहतच. सोफा राहिला, टीव्ही राहिला, प्लांटर्स राहिले. आय नो 2 दिवसांपेक्षा जरा जास्त दिवस लागू शकतात पण होईल. बाकी घर आवडलं की नाही? हो चांगलं आहे सर. फक्त सर तो फिश टँक आहे ना सर. आय नो शिवलकर. कोकणी माणूस म्हटल्यानंतर पहिलं माशांकडेच जातो. आय नो. मी खास माझ्या कोकणी मित्रांसाठीच तो फिश टँक बसवलेला आहे घरात. माझा एक मित्र आहे रमेश बेटकर, त्याच्यासाठी एक स्पेशल मासा आहे त्याच. तो किसिंग गुरामी त्याच्यात. किसिंग गुरामी. एक्झॅक्टली. बेटकरच्या आवडीनिवडीनुसार किसिंग गुरामी ठेवलेला आहे. आणि तो दुसरा एक मासा आहे तो स्वतःसाठी ठेवलेला आहे. दॅट इज जुजबी फिश. जगात कुठेच मिळत नाही, फक्त मालाड मार्केटला मिळतो. सतत एवढंच करत असतो आपण पण त्याच्या पुढ्यात जायचं आणि एवढंच करायचं. ब्लड प्रेशर कंट्रोल होतं. सर हा घ्या सर. येस सेम असा तोच आहे सर. हा जुजबी फिश माझ्या टँक मधला आहे. हा सर. असा हालचाल का नाही करत आहे? शेवटचा जमिनीवर पडून आमच्याकडे असा करत होता सर. पण हा जमिनीवर काय करत होतात म्हणजे हा तुम्ही बाहेर का काढलेला? नाही सर हा एकच मेल आहे. बाकीचे सर डब्यातून आणलेत सर. शिजवून आणले? नाही सर. शिजवून पावते ती आतमध्ये. हा? आतमध्ये पावते ती पाण्यातून आत पाणी टाकलं आणि त्याच्यात मासे ठेवले? आहे जिवंत आहेत. पावते ती आत. नाही पण प्रश्न हा आहे की तुम्ही हे मासे बाहेर का काढलेत? काढले नाही सर, आलेत ते. कसे काय आले? कसे आले शिवलकर? हा सर. मासे बाहेर कसे आले? फिश टँक फुटला सर. फिश टँक फुटला सर. सर पॅनिक होऊ नका. ऐका सर काय झालं. पॅनिक नको. येस सर. माझ्या घरातला इतका महागडा फिश टँक फुटला. हो सर. कसा फुटला? सर ते स्क्रू लूज होता ना म्हणून फुटला सर. फिश टँकला कुठे असतो स्क्रू बने? नाही सर फिश टँकला नाही, फॅनचा स्क्रू लूज होता ना म्हणून फुटला सर. फॅनचा आणि फिश टँकचा काय संबंध आहे? काय झालं सर, आम्ही तुमच्या घरी काम करायला गेलो होतो ना, हा. तर मी तुमच्या घरचा फॅन फिट करत होतो सर. एक मिनिट. माझ्या घरचा फॅन तुम्ही का फिट करत होता? तो कामगाराने करणं अपेक्षित आहे की नाही? नाही सर माझ्या घरचा फॅन मीच लावला सर. तेव्हा घरच्यांनी खूप कौतुक केलं. माझ्या हातात स्क्रूड्रायव्हर आणि पकड बघून म्हणाले अरे हा तर इलेक्ट्रिशियन. म्हणून सर मी पुढाकार घेतला आणि बोललो सरांचा पण फॅन मी बी फिट करतो ना. तर काय झालं ॲक्च्युली सर, मी फॅन फिट करत होतो वरती स्क्रूड्रायव्हरने असं स्क्रू टाईट करत होतो तर स्क्रूड्रायव्हर खाली पडला सर. तो बघायला वाकलो तर इथे खिशात हातोडी होती ती पण पडली सर. आणि माझे दोन्ही हात वर होते ना, तर मी यांना म्हणलो अरे द्या ना उचलून. तोपर्यंत सर फॅन पडला खाली सर. आणि सर तुमचा फिश टँक झाला सर.
सर मदत म्हणून आम्ही करत होतो, असं काही डोक्यात नव्हतं की असं काहीतरी होईल सर. पण वर बसलो. तुम्ही माझा फॅन फिट नाही केलात. तुम्ही माझा सर. फॅन फिट नाही केलात. सर माझा फॅन. पंख्याचा दोष नाही पण सर कुणाचा दोष आहे? माती स्क्रूड्रायव्हरनं खाल्ली सर. कशी? म्हणजे स्क्रूड्रायव्हरनं जे का पहिला दणका दिला का नाही हा हा मग मागणं हातोडी घुसली. बर. कारण तुम्हाला सांगतो ह्या दोघांनी केला, पंखा मागणं आला ती उगं बहीण बदनाम झाला हो. वस्तूंना दोष देऊ नका माने. चूक माणसाची आहे की नाही? हा चूक माणसाची आहे की नाही? गांगारला होतं ती जरा. हा गांगरला होता का? हे झालं ना सर ती म्हणजे आग लागली होती त्याच्यामुळे ती गांगारला जरा. आग लागली? कशाला आग लागली? हे कार्पेटला आग लागली. मी 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 म्हणलं तरी सर आग लागली या वाऱ्यानं इजल म्हणून ह्याला म्हणलं मी पंखा लाव. ह्यो पंखा लावायला गेला, ह्यानं लावला पंखा. कार्पेट जळलं माझं. कार्पेट? कार्पेट मी 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 सर प्रयत्न केला म्हणजे आग लागू नये म्हणून मी ह्याला सांगितलं पंखा लाव म्हणून. अरे पण ते कार्पेट जयपूर वरून आणलं होतं मी. सर ते गुलाबी नव्हतं सर. प्रत्येक गोष्ट जी जयपूर वरून येते ती गुलाबी नसते. शिवलकर. हो हो सर हे जयपूरवरून आणलंय नाही. म्हणून ते गुलाबी नाहीये. नको. आवडलेला नाहीये. आवडलेला नाहीये. चिडचिड होतीये. तुम्ही कार्पेट जाळलं माझं. माझ्या घरचा फिश टँक फोडलात, फॅन पाडलात, कार्पेट जाळलं. अच्छा सर बुरबुर 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 जळत होत की. कसं काय जळलं? सर माने वहिनी झाला होता. हा? माने वहिनी झाला होता. म्हणजे? सर ते तुम्ही वहिनींना फ्लॅट दाखवला नव्हता ना सर. हा. ते तुम्ही सरप्राईज देणार होतात ना डोळे झाकून. हा, हा. हे बोलले आपण तसं करून बघूया. मग मी बाजूने मेणबत्त्या लावल्या. मी पेटवल्या. हा मग सर माने वहिनी झाला आणि हा तुम्ही झाला. तुम्ही मी झालो सर. का? मी बोललो माने वहिनी नाही वाटत आहे ह्याला वहिनी बनवा. ते का नाही? ही सगळी प्रोसेस का शिवलकर? का? सर तुम्ही वहिनीसने घेऊन येणार होता ना हा, हा. म्हणून मग मी म्हणलं की बाबा आपणच वहिनी बनावं. मला वहिनी बनायला लय आवडतं सर. मी कवाच वहिनी बनलो नाही सर. मला लय आवडतं वहिनी बनायला. म्हणलं हे चान्स सोडायचा नाही, वहिनी बनायचंच. म्हणजे जी मोमेंट होती ना सर म्हणजे मी फील केली. मी अख्खी बराबर वहिनी फील केली होती. पायाचा अंदाज चुकला. म्हणजे काय झालं? माझी चाल म्हणजे अशी आहे ना सर. गजगामिनी. हा गजगामिनी. त्याच्यामुळे काय झालं बाजूला मेणबत्त्या लावलं, पाय लागला तिकडं मेणबत्ती पडली. पण मेणबत्ती कार्पेटवर नाही पडली सर. मेणबत्ती बाहेर पडली बरोबर. कार्पेटच्या बाहेर पडली. पण जी दुसरी मेणबत्ती होती की नाही ती तिरकी कार्पेटवर पडली सर. म्हणजे सर मी खोटं नाही म्हणजे तुम्हाला खोटं नाही सांगत सर. ती दुसरी मेणबत्ती आहे की नाही तिनं कांड केला पण बदनाम पहिली मेणबत्ती झाली सर. वस्तूंना दोष देऊ नका माने. तुम्ही स्टोन पेपर सिझर स्टोन. स्टोन पेपर सिझर नाही खेळत आहे मी शिवलकर. चिडचिड होतीये माझी. होय सर पण मी मला वाटलं की आता आग पेटल म्हणून मी घाईमध्ये गेलो आतमध्ये म्हणलं काहीतरी इजावलं पाहिजे. बघ कॅन्ड गावलं मला आत. किचन मध्ये कॅन्ड होतं. कॅन्ड कॅन 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 कॅन. कॅन्ड होतं तर कॅन्डात म्हणलं काहीतरी दिसतंय ओलं काहीतरी आहे म्हणून घेतलं ओतलं भडकली वाघ. सर त्या कॅनवर टर्पेंटाईल लिहिलं होतं सर. आगी टर्पेंटाईल टाकलं तुम्ही. मी म्हणलं पाणी आहे म्हणून. माझं घर जाळलंय तुम्ही. मला घरी जायला हवं. काय 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 करून बसलाय तुम्ही? फॅन पाडलेला आहे, फिश टँक फोडलेला आहे, आग लावलेली, 3 गोष्टी केलेल्या आहेत. पण चार गोष्टी. चौथं काय केलेलं आहे शिवलकर? चौथं काय? काय काढताय बॅगेतनं शिवलकर? हँडल आहे सर. हा कसला हँडल देताय तुम्ही मला? हसू नको. कसला हँडल आहे हा? वॉर्ड्रोबचा आहे तुमच्या. हसू नका सिरियस. हे एवढंच उरलेलं आहे. बाकीचं वॉर्ड्रोब कुठे? वॉल टू वॉल एक वॉर्ड्रोब तयार केलं होतं ते कुठे? सर तुमच्या वॉर्ड्रॉपचा दरवाजा सागवानी होता का?
प्युअर सागवानी काश्मीरवरनं आणला होता. बोललो मी शिवलकर हे ऐकायलाच तयार नाही सर. त्यात ते माने म्हणतात की जंगली लाकूड आहे म्हणून. अरे बोलत सर जंगली लाकूड कशाला वापरतील, सागवानीच वापरणार ना. सागवानी होतं म्हणून लगेच आग पकडली त्याने, माहितीये का. त्याने ही आग पकडली. माझं अख्खं घर जाळून आलाय तुम्ही, मला जावं लागेल. नाही सर, नाही. कोणीच आग विझवलेली नाहीये का ती. सर मी हे जाळी करत होते. मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला सर. ते हॉलमध्ये इनबिल्ड फोटो दिला होता ना म्हाताऱ्याचा बिल्डरने, त्याने आग विझवली सगळी मी सर. हा सर. माझ्या बापाचा फोटो होता तो. कुठला बिल्डर हॉलमध्ये इनबिल्ड म्हाताऱ्याचा फोटो देतो मला सांगा. ते बिल्डरचं नाव बुडिया आहे ना सर. बुधिया आहे बुधिया. आणि बिल्डरचं नाव जरी बुढिया असेल तरी तो म्हाताऱ्यांचे फोटो नाही देत. शिवलकर माझ्या बापाचा फोटो कुठे आहे शिवलकर. आहे सर. द्या. द्या सर. फक्त काय म्हणजे बाबा अर्धेच राहिलेत सर. माझ्या बाबांना दुसऱ्यांदा कुणीतरी अग्नी दिला. कॉर्पोरेट नियमांमुळे मारू सुद्धा नाही शकत, तुम्हाला शिवीगाळ सुद्धा करू शकत नाही. माझ्या घराला आग लावून आलेला आहात. काहीतरी शिल्लक ठेवलंय का माझ्या घरातलं. माझा रॉकी कुठे आहे. रॉकी कुठे आहे. रॉकी आहे सर, रॉकी आहे. माझा कुत्रा, माझा रॉकी. रॉकीला वाचवलं, रॉकीला वाचवलं, रॉकी, रॉकीला वाचवलं, रॉकी. रॉकीला वाचवलं, रॉकीला वाचवलं सर. कुठे आहे तो, त्यालाही बॅगेत आणलाय का काय. नाही सर, रॉकी कसा बॅगत बसेल सर? मग रॉकी कुठे आहे? नाही काय झालं सर, आग लागली होती नाही, म्हणजे भडकाव होत होता, इकडे आग लागते तिकडे आग, माझी थोडी पळताभुई झाली होती थोडी. मग मी काय केलं सर, मी रॉक्या 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 हाक मारली का, रॉक्या बाहेर ना आलं घरात पळत. ते बेजार रस बघून बेजार त्याने म्हणजे शिपूट कडकच केला सर. कडक केला शिपूट. त्याला म्हणजे रॉक्या बघतेस काय, जंप जंप रॉक्या जंप. त्यानं जी काय खुचून उडी हाणली का बाल्कनीत डायरेक्ट ती वाचला असणार तिकडं. बस रॉकेल वाचला. माझं घर 15व्या माळ्यावर आहे. त्या घरातनं रॉक्यानं बाल्कनीतनं उडी मारली. तेव्हाच रॉकी 30 सेकंदासाठी पक्षासारखा दिसला सर असा. माने तुम्ही मूर्ख आहात का. रॉक्या त्याचं बाहेर खेळत होता, कशाला मरायला आवाज देऊन त्याला आत बोलवलं आगीत. अहो पण सर चूक रॉकेट बोलवलं त्याला बाल्कनीत उडी मारायला लावली. चूक रॉकेटची नाही सर, बाल्कनी थोडीशी उंच असते की नाही, त्यानं उडी थोडं हो, नवीन आता पण सर एवढं सगळं झालं, पण एक गोष्ट केली आहे मी. काय केली आहे. 2 दिवसांनी वास्तुशांती आहे ना सर. सगळं जळत होतं, पण वास्तुशांतीच्या पत्रिकेचा हा गट्टा सर मी वाचून आणलाय सर. हॅपी वास्तुशांती सर. बापरे. ज्या घरात मला सगळ्यांना हे वाटून बोलवायचं होतं ते घरच जर आता शिल्लक नाहीये तर याची सुरळी करून कोपऱ्यात ठेवू का मी. याचं काय करू मी, याचं काय करू मी. सर चिडू नका सर, ऐका आम्ही मुद्दाहून नाही केला, मदत करत. माझं ठरलेलं आहे. सॉरी माझं ठरलेलं आहे. नाही सर सॉरी. माने बने आणि शिवलकर, यू गाईज आर फायर्ड. ऐकू परत आग. वा वा माने बने आणि शिने, तुम्ही बॉसला केलेली मदत आम्हाला फारच आवडली, मज्जा आली. प्रसादा. बहारदार. ऍक्च्युली कांड या तिघांनी केलं आणि तुझं घरावरचं नाव गेलं. बहारदार. मस्त होती कॉन्सेप्ट. आणि पीपी ज्या पद्धतीने तू अँगर ट्रीट केलंस किंवा तो जो ॲटिट्यूड पकडलास तो फार इंटरेस्टिंग होता. म्हणजे तो शेवटपर्यंत ज्या पद्धतीने तू मेंटेन केलास खरंच कौतुकास्पद आहे. मजा आली. तुम्ही तिघही मस्त. सई. संकल्पना अगदी साधी सरळ सोपी होती आणि मला असं वाटतं की अशा साध्या संकल्पनाच खूप अवघड असतात सादर करायला. ऑफकोर्स साधी सरळ सोपी होती, अवघड होती म्हणजेच ती सचिन मोट्यांची होती हे क्लिअर आहे. आणि तुम्ही त्याला न्याय दिलात. तू आणि श्रमेशने लिहिलंय राईट. मस्त, मला आवडलं आणि व्हेरी नाईस कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम एव्हरी वन. पम्या तू ती मध्येच एक जागा काढली होतीस ती फार आवडली मला. हसलास ना मध्येच. अशक्य होती, म्हणजे अर्धी जागा होती पण ती मस्त छान गेली, मजा आली. व्हेरी वेल डन बॉयज. थँक्यू सो मच. यू ऑल आर फायर्ड नाव. गो.